बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे येणे सोसे मन झाले हव भरी, परती माघारी बंधनापासून उकलली गाठी, बंधनापासून उकलली गाठी, देत आले मिठी सावकाश येणे सोसे मन झाले हव भरी, परती माघारी येत नाही। तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घरविते येणे सोसे मन झाले हव भरी, परती माघारी येत नाही। पांडुरंगा गुरु प्रथमान सावध होऊन देवा भजना करा कैवारी नमाजी मधारी जीवा श्री संतांच्या माथा चरणावरील नाही साष्टांग हे करी दंडवत, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाई येणे सोसे मन झाले हव भरी, परती माघारी येत नाही। विठ्ठला प्राप्त प्रसंग आपल्याला माहिती आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा। ज्यानं विश्व निर्माण केलं तो विश्वाचा मालक पृथ्वीवरती आणण्याचा एक महापर्व काळ आपल्या सर्वांच्या माध्यमातून कमी असू द्या, भरपूर झालं माझा सायलेन्सर हळूहळू तापणार, एकदा तापला की तुम्ही पुन्हा आवाज कमी करणार, त्यापेक्षा असू द्या काढायचं नाही। विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा अधिपती पृथ्वी तलावरती आणण्याचा एक खूप मोठा अट्टहास आपण करत आहात आणि त्या अट्टहासाच्या अगदी उंबरट्यावरती येऊन आपण थांबलेलो आहोत। आणि त्या उंबरट्यावरती येत असताना पहिल्या दिवशीचा अभूतपूर्व सोहळा करण्याचा एक महासेवा माझ्यासारख्या एका आगाव महाराजाला दिली, त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद। विठ्ठला आगाव आहे म्हणजे काळजी करू नका, मी कोणाला दगड मारित नाही, मी कोणाला शिव्या देत नाही, पण जो सोहळा एक विश्वाच्या मालकाचा आपण करताय भाग्यवान आहे। देव पृथ्वी तलावरती आणणं आणि तो देव पृथ्वी तलावरती आणल्यानंतर त्याची यथोचित विधियुक्त सेवा करून विश्वाच्या मालकाला त्याच्या जागेवरती अगदी व्यवस्थित बसवणं हा खूप मोठा अट्टहास असतो। मगाचपासून मी माईकवर ऐकतोय समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ ही सर्व असणारी विठ्ठल रुक्मिणी मंदिराची समिती आहे, तुम्ही सगळेजण अगदी जीवाचं रान करून विश्वाच्या मालकाला इथं आणण्याचा एक खूप मोठा अट्टहास केला आणि त्याच्यामध्ये देवानं तुम्हाला पास केलं। त्या परीक्षेतला आजचा पहिला दिवस आहे। विठ्ठला सोहळा मोठा करताय बरं, एवढं सोपी गोष्ट नाही।
हा एवढा मोठा अभूतपूर्व सोहळा साजरा करताय. देव कुणावर कधी कुठं कशी आणि कोणाच्या माध्यमातून कृपा करेल सांगू नाही शकत. पण एक एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये तुम्ही सगळेजण खूप मोलाचं सहकार्य करताय. फक्त दुःख काय वाटतं माहितीये, मुळात आपल्या जातीला देव नाही कळला. नाही कळला देव. थोडासा मी आगाव आहे, मग मी आधीच सांगितलंय. नाहीच आपल्या जातीला देव कळला. का देव कळला नाही सांगतो. जेवण किती लोकांचं होतं? किती? 1200. शिल्लक करायला का त्या डिग्या पुसून घेऊन यायला लागले तिकडं. मी बघतोय मगाचपासून त्या डिग्या अगदी चांगल्या घासून पुसून धुवून. ते बरं झालं आम्हाला मध्येच कोंबलं सांग. नाहीतर आम्ही काय हाताला आम्हाला लागलंच नसतं. आमची तर ती कटाळली होती. ती मट्टा पिऊन मट्टाच करत होती नुसतं मगाचपासून. 1200 लोकांचा स्वयंपाक केला. बरं तेवढे आहेत का इथं? काय झालं? आगा बरं तुम्हाला असं वाटतंय का ज्यानं पुरी खाऊन गेला आणि तो कीर्तनाला आला नाही त्याची गाठ उद्या सकाळ घ्या. उद्या सकाळ त्याची गाठ घ्या. त्याला नुसतं विचारा रात्री पंक्तीला होतास कीर्तनाला होता लय महत्वाचं काम होतं कुठं गेला? घरी गेलो झोपायला. बरोबर आता कसं वाटतंय? काहीच कळणार झाले. पोटात नुसतं गुडगाडतंय. गुडगाडनंतर काय होईल रताळ्या? अरे तुला देवच कळला नाही ना. एवढा मोठा 3 दिवसाचा अभूतपूर्व सोहळा ठेवलाय. एवढं सोपं नाही. विश्वाचा मालक पृथ्वी तलावरती आणण्यासाठी तो भाग्यवान व्यक्ती लागतो की तो व्यक्ती इथं आल्यानंतर त्याची यथोचित सेवा होते. देवाच्या दारात खाल्ल्यालं पचत. माझं नाही वाक्य, माझ्या ढकलचेला माझं नाही. मला घराला जायचं आहे. हे माझं वाक्य नाही, हे साधू संतांचं वाक्य आहे. कारण देवाची सेवा करत असताना निष्ठेनं सेवा करा. निष्ठेनं सेवा करा. देव एकदा जर द्यायला लागला ना तर एवढा देतो, एवढा देतो, एवढा देतो. भगवान देता येतो छप्पर. परत आपल्याला म्हणायला लागतं देवा बास आपण कधी म्हणतच नाही म्हणा. पण देव जर एकदा द्यायला लागला तर देव एवढं देतो, एवढं देतो, एवढं देतो की परत आपल्याला म्हणायला लागतं बास देवा एवढं देतो देव. पण कधी तो व्यक्ती इथं आला पाहिजे. नुसतं पैसे दिलं म्हणजे नाही. इथं येत असताना तन मन आणि धन या तिन्ही गोष्टींची सांगड एकत्रित केली तर जगाचा बाप आपल्यावरती कृपा करतो. वेडाला इथं आलं पाहिजे ना तेवढ्यासाठी. इथं काय? इथं एक सुख भेटतं. 24 तासातली 22 तास घरी राहा आणि 2च तास कीर्तनाला या. इथं आलेल्या प्रत्येकाला फक्त एकच प्रश्न विचारायचं, अगदी प्रामाणिक सांगायचं आणि खरं सांगायचं. इथं बरं वाटतं का घरी बरं वाटतं? कुठं बरं वाटतं? इथं बरं वाटतं. घरी नाही बरं वाटत. घरी जर गेला ना मधनच कीर्तनातनं तरी कशाला आलायस? ग बसवत नव्हतं का तिथं? तो म्हणतो लेखा मी रोटार पण कामाचा शिकडा काय नाहीच. आपल्याला देव का शरीरानं इथं थांबला पाहिजे. मनानं सुद्धा तो इथंच थांबला पाहिजे. नाहीतर बसल्या कीर्तनात घरात विठ्ठलचं भजन झालं की हात वर करता इठ्ठल. माझ्या कीर्तनात एक बाय नुसतीच म्हातारी मध्येच कीर्तन हात वर करा इठ्ठल. मी म्हणलं इठ्ठल काय करते आजे? काय झालं? म्हणली महाराज घराला कुलूप लावून आल्या, फक्त हिसका द्यायचा राहिलाय. कुठनं देत होती? अरे कीर्तनाला बसून उपयोग काय झाला? हे असं धन खड्याला लागले. इथं आल्यानंतर तो मनानं पण व्यवस्थित आला पाहिजे. त्याच्या पुढे सांगू, तिसरा महत्वाचा मुद्दा सांगितला. त्यानं धनानं सुद्धा तेवढं सहकार्य केलं पाहिजे. देव म्हणतो देव विश्वाचा मालक असा आहे, आधी घर घेतो आणि मगच
मगच देतो. देव आधी देत नाही. देव आधी पक्की परीक्षा बघतो. त्याच्याकडं जेवढं आहे तेवढं सगळं घ्यायचं, त्याला मोकळा करायचा. त्याला मोकळा केल्यानंतर त्या परिस्थितीची जाण राहते का दाखवतो, आणि मग त्याच्यानंतर देव देतो. एवढं देतो की तुम्ही म्हणता बास देवा मी कष्ट कमी केलं, पण मला देवानं, बरोबर ना, बरोबर ना. हा म्हणजे काय, आधी काय करतो देव, इतर कुठं देऊ नका. मी तर नेहमी सांगतो, तमाशावरती पैसे उडवणारे तुम्हाला लय जण भेटतील. तमाशावर पैसे उडवणारे लय जण भेटतील. पण देवावर आणि वारकरी संप्रदायातले सेवा करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्यासाठी जो दान करतो ना, त्यालाच खरा देव म्हणावं. बाकी कोणाला नाही. तमाशावरती पैसे उडवणाऱ्याला देव नाही म्हणायचं, त्याला हरामखोर म्हणायचं. तिचा देवात मोडतच नाही ती. नाही, ती त्या अवलादीतलीच नसती. ज्याला बाईतली आई कळली नाही, त्याच्यावरती विश्वाच्या माऊलीची कृपा अजिबात होणं शक्य नाही. देव कळला पाहिजे. किती सोपं आहे. इथं आल्यानंतर सुख. अरे ज्यानं जग निर्माण केलं तो जगाचा मालक सुखासाठी पळतोय. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राही. संत सदा ज्यानं विश्व निर्माण केलं तो विश्वाचा मालक सुद्धा रे सुखासाठी पळत होता. ज्या पांडुरंगाचा आपण उद्या मंदिरामध्ये त्या जगाच्या मालकाला बसवणार आहे ना, तो विश्वाचा मालक सुख शोधत तुमच्या गावात आलाय. अरे विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा अधिपती विठ्ठल महाराजांनी आपल्या चितळीमध्ये घेऊन आले. संप्रदायाची ताकद आहे रे, निष्ठेची सेवा आहे. देव कुणाच्या पण घरात येत नाही, देव कुणाच्या दारात येत नाही, देव कुणाच्या मागणं येत नाही. त्याला आणावा लागतो. देव कुणाच्या मागणं येतो, ज्याची निष्ठेनं सेवा होती ना, बस त्याच्याच मागणं देव. अरे 50-100 वर्ष जगणारी माणसं आहेत. प्रामाणिक सांगायची इथं बसल्यापैकी 0 वर्षापासून आता 100 वर्षापर्यंत जेवढी लोक जिवंत आहेत, जेवढ्या लोकांनी आता डोळे उघडल्यात, कुणाकुणाला देव दिसला हात वर करा बरं. दिसलावी नाही. आपल्याला देव दिसला नाही आणि दिसणार सुद्धा तुम्ही म्हणायचं मी नव्ह, नाही ते दिसणार का? कारण आपण त्या लायकीच नाहीच रे. कधी आपल्याला देव कळणार. मी तर माझा मुद्दा असा आहे, लोकांची देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसली पाहिजे. देवावर श्रद्धा ठेवा. विश्वाचा मालक जिथं हाक मारल तिथं तुम्हाला दिसलाच पाहिजे. कुणाकुणाला देव बघायचंय हात वर करा बरं. मी देव दाखवतो, काळजी करू नका. चला मी अरे आहे काळजी करू नका, खरं दाखवतो. कुणाकुणाला बघायचं हात वर करा जरा. 1-4 जर नीट हात वर करा. अर्धा हात वर केल्यावर मला अर्धा देव दाखवा येईल. तर व्यवस्थित हात वर केला म्हणजे मला कळ. बाकीच्याच काय उद्या पुऱ्या काय येत विपूर नाही का? हा एवढ्याच नाही देव बघायचा आहे. इथंच 50% घोटाळा झाला ना काय गाड्या. आपलं लय वाईट आहे. यात खाली का लय वाईट आहे आपलं. काय त्यांच्यावरती महिलांच्यावरती जगाच्या मालकाची कृपा मला माहित नाही.
पण साधू संतांनी त्यांच्यासाठी स्पेशल अभंग केला. आपुलिया हिता जो असे जागता, पहिल्यांदा यांचं नाव धन्य धन्य माता, पहिल्यांदा आई, बाद में पिता तो पिता ने तो किधर भी पडता. आपल्या देवाची कृपा नाही झाली नाही, होणारही नाही. सांगू का होणार नाही? तुम्ही कधीही बघा, महिला मंडळ कितीही गर्दी असू द्या, कितीही गर्दी असू द्या, कितीही महिला अजून घरातून बाहेर येऊ द्या, आल्यानंतर मंडपामध्ये आल्यानंतर त्या मंडपात शिरल्या पहिल्यांदा किती तिच्या बरोबर शेजारणी बरोबर भांडण जर झालं तर तिला सांगते ताईडे व्हायचं, ती लगेच बसते. त्यामुळं मॉपन बसते. आता ह्या बसताना मॉपन बसल्या आणि आपली मातीला आले ग हितचार. आपला मेळच नाही कुठलाच, नाहीच आपला मेळ. त्यामुळं आपल्या देवाची कृपा नाही. तुम्ही मी जरा विनोदानं सांगतो, कबशीचं घर बघितलं ना? कबशीचं घर नाही, कबशीचं घर बघितले. हा, कबशीच्या घरात बशी कुठं असते? बशी असते घरात. हा, आणि कप लोका असं काम करू मेला ठार नुसता लोंबकाळू. बशी कशी धरत्यात? हा, कशा बशी अशी धरावी, 5 बोटात आतराळी अशी गोडवाणी. हा, आणि कप कानात वळ घालायचा, असा चिमटायचा. काय बोलत नाही, काय तो काय करत नाही मला माहिती. काय कसाही हा ना त्याला, उलता पालता मांड्या सडका, त्याच्या नळ्या सडका, पाटकान सडका, काय देत नाही. तो फक्त चांगला दाबून धरायचा, बस चांगला दाबून. काय ही अवस्था आहे आपली. माणूस एवढी हुशार झाली, दयाभाऊ, माणूस एवढी हुशार झाली, माणसाने बशाच बंद केली. येईलच्या पाहुण्याला पेका पाण्याच्या चहा कपानं पिण्यामुळे घोटाळा असा झाला, गावात 60% कप बोंबलं थिंडायला लागलं. बशा भेटल्या नाही. मग आमच्यासारख्या महाराजाकडे यायचं, हात जोडायचं, महाराज तुम्ही लय लांब फिरताय, जरा आमच्या कपाला बशी. हो, तुझ्या कपाला बश्याच हुडका येतोय आम्ही, दुसरा मला काय उद्योगच ठेवला नाही देवानं. हा, तुझ्या कपाला बशीच हुडकतो. अरे तुला कळ, मी 2023 मध्ये लोकांना सांगितलं होतं, गड्याओ सावध राहा, तुमची 2024 पर्यंत सगळ्या पोरांची लग्न होणार, सगळ्यांची, काळजी करू नका. ज्यांनी माझं ऐकलं त्यांचं झालं लगेच. डिसेंबर 2024 पर्यंत बऱ्यापैकी सगळ्या पोरांची लग्न झाली. ठराविक 100-500 पोरं राहिली आणि ती 100-500 पोरं 1 जानेवारी 2025 ला माझ्याकडे आली. 1 जानेवारी 2025 ला माझ्याकडे आली. मला सांगितलं, म्हणले महाराज तुमचं 2023 मध्ये ऐकलं असतं तर महाराज खरंच आमचं 2024 मध्ये लगीन झालं असतं. महाराज तुम्ही 2024 पर्यंत वेळ दिली, आता 2025 उजाडला, आता काहीतरी सांगा. पुन्हा त्यांना तारीख सांगितली. आता गाड्यावर काळजी करू नका, 14 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 हा 45 दिवसाचा प्रयाग मध्ये मोठा कुंभमेळा आहे. आता भाविका पुढे घालला. गणेश कुंभमेळा सुटा. मला हे सांगायचं होतं, काय करायचं रे? कुठे तरणी पोरं कुठं आहेत? बशा बंद करण्याचा मला हे सांगायचं आहे. बघा, बशी पडली ना, बशीचा तडा गेला तर बशी आपण उतरण देऊ ठेवतो. कप पडला, कान तुटला,
फेकून देतोय, खरडा भरायचा, पण त्याला सुट्टी द्यायची. बोंबल काय बोंबलायसाठी बाळका उदे तुझा, पण तुला सुट्टी. हात मोडू दे, पाय मोडू दे, डोसकं फुटू दे, कंबरट तुटू दे, मनकेनं चाला याचं बंद होऊ दे, काय काय सांगू नको. आण फक्त घालमय झालं भर करता बेलोटा. बघा ना, शोकांती काय खूप मोठी आपली महिला. मुंग्यांची लाईन बघितल्या का? मुंग्या कशा चालतात? मुंग्या एका मागे एक चालते, एका मागे एक. याला मुंगी म्हणावं. आणि मुंगळा कुठला मुंगळा सुधीनं चालतो. म्हणून देवानं 12 महिन्यातलं 10 सण ह्यांच्या वाटलेला आणि 2 आपल्या. एकानं बोंबला आणि अख्ख्या एका दिवसात म्हणून घ्या तुला एका बैलच आहेस. नाही आपल्याला देव कळला. अरे देव कळवून घेण्यासाठी इथं आलं पाहिजे. इथं काय सकळांशी येथे आहे अधिकार. इथं सगळ्याला अधिकार आहे रे. इथं येणं आल्यानंतर काय होतं? खडनट यावे, शुद्ध होऊन जावे. सगळ्यांनी अरे साधू संतांनी सांगावं, यारे यारे लहान थोर या ती भलती नारी नर करावा विचार. नलगे चिंता कवनाची. किती सुंदर आहे. अरे इथं सगळ्याला अधिकार आहे. ज्यानं जग निर्माण केलं तो जगाचा मालकाकडे जर बघितलं ना तर साधू संतांनी सांगावं, त्या पंढरीश परमात्म्याकडे बघा. तो पंढरीश परमात्मा विठू माझा कसा आहे लेकुरवाळा. संगे वैष्णवांचा मेळा विठू माझा. सगळ्या वैष्णवांना एकत्रित करून विश्वाचा मालक आपल्या अंगा खांद्यावरती खेळवतो, त्याला देव म्हणावं. काय त्या देवाची ताकद आहे. अशा देवाची सेवा आपण करतोय. विश्वाचा मालक मंदिरामध्ये बसवतोय. देव कळला पाहिजे ना पहिला. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 96 लोकांनाच देव कळला. ती लोकांना विचारलं तुम्ही असं काय करता? त्या 96 जणांनी सांगितलं आमच्या आयुष्यात फक्त आम्ही एकच केलं, तो देव आमच्यावरती कृपा करण्यासाठी एक करावं. काय? देव माझा मी देवाचा. सुंदर आहे. अरे ते 96च्या 96 संतांनी सांगावं आम्ही नाही काय काय केलं, आम्ही फक्त आमच्या आयुष्यात एक केलं, देव माझा आणि मी बस. याच्यापेक्षा दुसरं काय नाही. किती सोप्या गोष्टी साधू संतांनी केल्या. ज्या संतांनी जे जे केलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा आपण फक्त प्रयत्न करायचा. देव तुमच्या मागणं पळत येईल. काय किती सोपं सांग. आम्ही काय नाही, आम्ही फक्त एक केलं, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीच केलं नाही. अरे साधू संत जर देव माझा मी देवाचा म्हणत असेल तर आपण कोण म्हणला इथला देव माझा मी देवाचा म्हणले? नाही नाही. आपण देवाची जत्रा आलं की देवाला पालखीला खांदा द्यायला ठरवू लागतो. प्रत्येकाला वाटतं देवाच्या पालखीला माझा खांदा लागावा. कधी कधी फक्त जत्रा दिवशी बस. बाकीचे 364 दिवस देवाच्या अंगावर कुत्रं मुतून जरी गेलं तरी आपण देवाकडे बघत नाहीच. बघत तुम्ही. पहिली लोक देवाच्या पाया पडत असताना, लोकांच्या पाया पडत असताना लोकांच्या पायावरती साष्टांग दंडवत घालत होती. काळ बदलला, लोकांनी डोकं टेकायला सुरुवात केली, वाकायला लागली. त्याच्यानंतर आणखीन काळ बदलला, लोक लांबनं रामराम करायला लागली. आता तर एवढा काळ बदललाय, रस्त्यानं जाता जाता चप्पल घालून सांगतात बाय.
काय पूर्वी लोक म्हणत होते, लोक साधू संत आल्यानंतर साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. काळ बदलला, आता म्हणतात साधू संत येती घरा, दार खिडक्या बंद करा, त्यासनी तेवढा आत घेऊ नका. आणखीन काळ बदलला, लोक रामराम करायला लागली, अलीकडे लोक सुस्वागतम करायला लागली, त्याच्या अलीकडे लोक वेलकम करायला लागली. आता तर लोक पाटील येतात कुत्र्यापासून. कुठल्या कुत्र्यापासून सावध राहावा? घराच्या बाहेरच्या का घराच्या आतल्या? लोकांना नाही कळलं, देव कळला पाहिजे. माझं मी फाउंडेशन करणार आहे, काळजी करू नका, कारण उद्याचं परवाचं कीर्तन तुम्हाला ऐकायचंच आहे. माझं फक्त फाउंडेशन, ज्या देवाची सेवा करणार आहे ना आपण, तो देव काय एवढंच मला दाखवून द्यायचं बस. मला दुसरं काही सांगायचं नाही, काळजी करू नका. मी आगावपणा करणाऱ्यातला महाराज नाही. मी 11च्या पुढे अजिबात कीर्तन करत नाही. मी तेवढ्यासाठी दुपारी 2 वाजता आली. मी येडा नव, मी सगळ्यात जास्त छान आहे. म्हणून कधीतरी गुगलला जरा सर्च करा, कुठल्याही फकड्यानं सर्च करून सांगायचं. एकदा गुगलला विचारा, महाराष्ट्रातला सगळ्यात आगाव महाराज कोण? फकड्याचं नाव लागतं. काळजी करू नका, आहेच आपण. काल तर आम्ही चॅनेलच्या शूटिंगला काल गेलो होतो. दयाभाऊ 15 मिनिटात कीर्तन आटपायचं होतं आम्हाला. किती मिनिटात? 15 मिनिटात रामकृष्णाने म्हणायचं, रुगोबाता लोचने अभंग म्हणायचा, अभंग घ्यायचा, पांडुरंगाचं नमन घ्यायचं, अभंगाचं चिंतन करायचं, मध्ये प्रमाण द्यायची, विठ्ठल विठ्ठलचं भजन घ्यायचं, विठोबा रखमाईचं भजन घ्यायचं, ज्ञानोबरायांचं भजन घ्यायचं, तुकोबरायांचं भजन घ्यायचं, जय विठ्ठल घ्यायचं, आभार बोलायचं. किती मिनिटात? त्यामुळे एवढे प्रॅक्टिस झाले. तुम्ही 10 मिनिटात जरी उरका म्हणला, बरं गाडी किती उशिरा जरी सुटली तर येळवून याचं काम ड्रायव्हरच आहे, काळजी करू नका. बरं किती गाडी वेळावर नेली तर तिकीटचा दर काय कमी व्हायचा नाही? नाही सर, काळजी करू नका, कारण एकतर वशिले कीर्तन लागले तुमचं. विश्वाचा मालक कळला पाहिजे रे. हे देव लोकांना खरं सांगू, आपल्या जातीला नाहीच देव कळला. मुसलमानांना देव किती हो? हा, मुसलमानांना एक देव बस. ख्रिश्चनांनी एकच देव बस. आणि आपल्याला इथं बसल्यापैकी कुणीतरी असं बोर्डवर करा बरं, माझ्या घरात एकच देव आहे, बघू बरं हातवर करा, त्याचा पुतळाच बांधतो मी इथं. हायवी येणं झाला का काय? आपल्या देवाऱ्यावर 5-50 देव निवांत असत्या. आपल्या जातीला अशी सवय आहे, ज्या देवाला जायचं मला हे सांगायचं होतं, तिथनं देव उचलून आणायचा. म्हणजे हाय तुमच्याकडे पण आहे वाटतं, मला वाटलं नसेल तसं काय तुमच्याकडे, पण तुमच्याकडे ती पण फॅसिलिटी आहे. आपल्या जातीला सवय अशी आहे, आपण ज्या देवाला जाऊ तिथनं फक्त देव उचलून आणायचा बस. आणल्यानंतर तो काही डाव्या हाताने घरातलं देव 5-50 बाजूला सुरकिवीत नाही, ते नवीन आणलेल्या देवानंच ऍडजस्टमेंट करायची. काय तो देव म्हणतो का मला आणलाच कशाला? आधीच माझं भाऊबंद 5-50 गोळा केली दिस. ते तरी सरळ पुस्तक देव आपण देवच सांगतो. मी माझ्या मित्राचा देवारा बघितला, 65 देव होतो. 65 देव म्हणून देवाऱ्या होतो. मी देवाला बघितल्यानंतर एवढा आनंदी झालो ना, मी त्याला विचारलं, दादा तुझं खरं पायाच पडलं पाहिजे मला. म्हटलं का मारा? अरे 65 देव तुझ्या देवाऱ्यावर आहे. काय किती गोड देवाला तुझा दिसतोय. हे देव पूजत असताना मला असं वाटतंय कमीत कमी तुझं 3 ते 4 तास तुझं देव पूजण्यात जात असतील. तिनं माझ्याकडे बघितलं आणि हसला. काय म्हणलं 2-4 तास? हो 2-4 तास तर तुझं नक्की. म्हणला महाराज यांची म्हणला 2-4 मिनिटाची कथा, 2-4 तास लागते दिवस नाही पूजाय. म्हणलं काय? अरे 4 मिनिटात शक्य आहे का? मला पूजून दाखव. तुम्हाला काळजी काय करताय? दाखव. तो आज घरात गेला, मोहरीतनं बादली आणली,
सारी देवाच्या खाली. त्याने एका कचक्यात सगळं देव कवळ्यात घेतलं. सगळंच्या सगळं देव बादलीत पडलं. 65च्या 65 कोण नरड्यावर पडला, डोसक्यावर पडला, पायावर पडला, कानावर पडला, डोळ्यावर पडला, नाकावर पडला. कोण कोण काय बोलत नव्हता, काय नव्हता, काय नव्हतं. बस तडातड नुसता आवाज येतो. त्या 65 मध्ये 5 ते पत्र्याचं देव होतं. काय म्हणायचं त्याला? हा टाक. बरोबर ना? काय देवाचं नाव त्या? टाक. तिचं बारसं कुणी केलं मला एकदा तिची गाडी घ्यायची. याचाच नाव काढलं टाक. बस. पाय झिजला तरी टाक, पोट गेलं तरी, तोंड गेलं तरी, नुसता पत्रा राहिला तरी टाकच. चुडदार म्हणणार हे कशाला ठेवलेस? त्याच्या काय दिसत ना. म्हणला आज्या पंजापूस नाही टाक. टाक नाही ते ठेवलं ते. म्हणला महाराज तुम्ही आज आले तर म्हणलं आणखीन लवकर आंघोळ करा. चला म्हणला हे देऊ. त्यानं सगळं देव बादलीतलं घेतलं आणि हे देऊ गेला. मी लांब आपलं बघतो देव कसा कसा करतोय. त्यानं ते दोरी बांधली, विहिरीत ती बादली सोडली. 60 देव माझ्यासारखं टणाक होत. ते म्हणले बघा आगावपणा करा नको, बादलीतच पाहूया. पण ती 4-5 जण एवढी आगाव. काय ना टाक टाक नाव देणार ठेवा. ते 5 देव एवढा आगाव. आगा ते म्हणली कुठवर बादली आंघोळ करायची. गेले येडा मार गेले तर येडा मारायला. काय गेली येडा मारायला. हे ना आपली बादली वर खाली केली. ती 5 जण गेली होती. त्यातली 3 बादलीत पवत परत आली. त्यानं बादली वर उचलली. सगळं देव मोजलं. 63 देव भरलं. 2 गावं नातीच. त्यानं सगळी हिर चापसून बघितली आणि त्यानं मान खाली गाठली. अरे म्हटलं 2 गावं नाती. म्हटलं चला गप वाणी. त्यानं आपली बादली घेतली. आम्ही घरी गेलो. त्यानं बादली देवाऱ्यावर होती तशी ठेवली आणि देवाऱ्यावर बादली होती तशी ठेवल्यानंतर आमच्या मित्राची आई आली आणि मित्राची आई त्याला म्हटली बाळ्या का रे देवाऱ्यावर बादली ठेवल्यास का मग ठेवल्यास? तू म्हणला आय गावात योग माणूस मेला तर भावकीला किती दिवस होता? आय म्हणली 10 दिवस. मग म्हणली आय बाळ्या म्हणला आय आता म्हणला 20 दिवस देवाकडे फिरकायचं नाही. आई म्हणली बाळ्या काय झालं? आय 65 देव नेलं होतं 63 आलं. दोघांनी आत्महत्या केली. अरे कशाच देव पुजतोय? कशाच? हा देवाची विटंबनाच केली आपण आणि दुसरं काय? एखादा तर देवाला बघितलं त्यानं घाम्याला सारलं होतं. सगळं देव घामेल्यात ओढलं आणि असा काली वित होता. देव काली वित होता असं. मग कुणाच्या नाकात बोट गेली, डोळ्यात गेली, कानात गेली, कुणाची केस उपटली, काय कुणाचं नरड दाबलं, काय नाही कोण काय बोलत नव्हतं. असं नुसतं काली वित होता. सगळं देव उजळीत भरलं, नितळलं आणि चलच न खेळतो तसा देव टाकतो. देव पण म्हणले रोजची अवस्था आहे आपली पालत पडण्यापेक्षा आपलं सरळ पडूया. देव आपलं गपचूप सरळ पडलं काय नाही. देव म्हणला एवढ्या देवासने जर आता गण लावायचं म्हणलं तर 15-20 मिनिटं अर्धा तास ह्यासनी जाईल. प्रत्येकाला एक टिकली लावायची. त्यानं खोंगारा केला, पाणी होतलं, असा गंध उगळला. सगळा गंध असं उघडून उजव्या हातात घेतला, माग सरला. तिला टाकून उभ्या गंधवाला आला. कोणाच्या कानात न पुई आला, कोणाचं नाकात न बादा 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 गळायला. काळ केसवाला पांढरा झाला. देवाच काय? कशाच देव? कशाच सेवा नाहीच कळले आपल्याला. जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर बसलेल्या साधकाने प्रश्न केला, महाराज तो विश्वाचा मालक तुमच्या बरोबर बोलतोय इथपर्यंत बरोबर आहे, तुम्ही असं काय केलं?
तुकोबाराने हात जोडावं आणि त्या तुकोबाराने सांगावं बोलावा विठ्ठल बोलावा किती सुंदर वाक्य सांगितलं. त्या साधकांच्या प्रश्नाचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराने द्यावं. बोलावा विठ्ठल, जगाच्या मालकाचं भजन करा रे, देव तुमच्या जवळ येऊन बसेल. तुकोबाराने सांगावं ठाईचं वैसून दुसरं काय करू नका, एका जागेवरती बसून राहा, फक्त त्याचं नामस्मरण करा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा किती सुंदर आहे रे. काही दुसरं करायची गरज नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तर ज्ञानोबाराय तर तिच्या पुढचं म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात देवाची ये द्वारी उभं क्षण जास्त काय करू नका. देवाची द्वारी किती उशीर थांबायचंय? तासभर, महिनाभर, वर्षभर, किती वर? क्षणभर रे. पण तो क्षण असा असला पाहिजे, त्या क्षणामध्ये जगाच्या मालकाची नजर आपल्यावरती पडली पाहिजे. बस मग झाले समाधान. बस दुसरं काय. देवाची नजर आपल्यावर पडली ना, मग तुकोबाराय म्हणतात भाग गेला. बस किती सुंदर आहे. त्या देवाची नजर आपल्यावरती पडली पाहिजे. नावात ताकद आहे देवाच्या. तुकोबाराय फक्त म्हणतात बोलावा विठ्ठल. विठ्ठल शब्दावरती खूप महत्वाचा जोर द्या. नुसता विठ्ठल म्हणला ना तर हृदयामध्ये झटका बसतो. विठ्ठल कीर्तनकार येडे आहेत वे. कीर्तनामध्ये टाळ्या वाजवून सांगायचं. कीर्तनकार प्रत्येक सांगत असतो एका कीर्तनामध्ये कमीत कमी 200 टाळ्या वाजल्या पाहिजेत आपल्या.
स्वतःच्या 2 हातानं विठ्ठल. बस 1-2 नाही, किती टाळ्या? 200 टाळ्या वाजल्या पाहिजे. 200 टाळ्या जर वाजल्या ना, त्याचा बीपी वाढत नाही, शुगर वाढत नाही, त्याला अटॅक येत नाही, त्याला दुसरा कुठला रोग होईल नाही. किती टाळ्या वाजवायचे? किती? 200 वाजवाय. फक्त टाळी वाजवण्याचं ठिकाण कळलं पाहिजे. मी परवा कीर्तनात सांगितलं, आमच्या जोडीदार पण कीर्तन ऐकवत, जोडीदाराची बायको पण कीर्तन ऐकायला होती. मी कीर्तनात सांगितलं, दिवसा 200 टाळ्या वाजल्या आपल्या पाहिजेतील परमार्थाच्या क्षेत्रात. 200 टाळ्या वाजवा. अटॅक येत नाही, बीपी वाढत नाही, शुगर होत नाही, देवाची कृपा आपल्यावरती होते. दोघांनी ऐकलं, घरी गेला, रात्री गप झोपला. सकाळी उठल्यानंतर बायकोला म्हणला, हवा ऐकलं का? चहा प्यायची इच्छा झाल्या. बायकोनं त्याच्याकडे बघितलं आणि त्याकडे बघून सांगितलं, गावलवी देऊ. अशा टाळ्या वाजवून कसा टाळे? दुपारी जेवायच्या वेळेला म्हणलं, ऐकलं का? भूक लागल्या, जेवूया का? ती लगेच म्हणली, अशानं देव घावल नाही रे. अरे तिचं नामस्मरण पण तेवढं घडलं पाहिजे. त्याचं जर नामस्मरण कळलं नाही, काय त्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. बसलेल्या साधकांनी प्रश्न केला, अरे जगाच्या मालकाचं नाव विठ्ठल घ्यायला लावता, काय विठ्ठल नामाची ताकद आहे? जगद्गुरु तुकोबांनी सांगावं, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, जगाच्या मालकाचं नुसतं नाव घ्या, पर्वतच्या पर्वत जळतात. फक्त त्याचं नाव घेतलं पाहिजे. उद्या मूर्ती स्थापना सकाळी उजाडल्यापासून संध्याकाळचा कीर्तन होईपर्यंत अरे इतरत्र कुणाचं नाव घेऊच नका. तुम्ही फक्त अख्ख्या दिवसात उद्याच्या एकच नाव घ्यायचं, एकच नाव घ्यायचं बस. कुठलं कुठलं घ्याल ना? अरे नुसतं विठ्ठल नाव घेतलं तर विश्वाचा मालक तुमच्यावरती काय कृपा करतो 365 दिवसातच कळल तुम्हाला. विठ्ठला काय साधू संतांनी नाही, साधू संतांनी दुसरं कुठलं वाक्यच घेतलं नाही. नाव घेण्याचा फायदा. अरे जगाचा मालक हातातली कामं सोडून येतो. ज्ञानोबांनी सांगावं, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा, द्वारकेचा राणा पांडवाच्या घरी. अरे मथुरेत जन्माला आला, गोकुळात लहानाचा मोठा झाला, स्वतःसाठी द्वारका निर्माण केली, सोन्याची द्वारका तयार केली. एवढं सगळं ऐश्वर्य असताना सुद्धा द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी होता. तिथं काय जाऊन सिंहासनावर नाही बसला. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा अधिपती त्या पांडवांच्याकडे जाऊन धर्मराजाचं पाय दाबावं, अर्जुनाची केस विचरावी, भीमा बरोबर जेवण करावं, नकुल सहदेवा बरोबर राहून घोडी धुवावी. अरे ही काम ते न करावी जगाच्या मालकानं. महाभारत बघा जरा, भागवत बघा. त्या भागवतामध्ये सांगितलं, अरे विश्वाचा मालक त्या द्वारकेचा राणा पांडवांच्या घरामध्ये होता. उद्धवानं प्रश्न करावा, देवा एवढं तुम्ही त्या पांडवांच्यासाठी करताय, असं काय पांडव करतात तुमच्याकडं? काय पांडवांच्याकडं आहे? त्याचं उत्तर खूप सुंदर दिलं भागवतामध्ये. उद्धवानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जगाच्या मालकानं दिलं. उद्या सकाळी 3 वाजता ये मला भेटायला. उद्धव त्या दिवशी रात्री निवांत झोपला आणि सकाळ सकाळी उद्धव उठले आणि उद्धव उठल्यानंतर सकाळी 3 वाजता जगाच्या मालकाला शोधायला गेले. भगवान श्रीकृष्णाच्या वाड्यामध्ये गेले तर देव दिसला नाही. त्याच्यानंतर धर्मराजाच्या वाड्यात गेले, देव नाही दिसला. भीमाच्या वाड्यात गेले, देव नाही दिसला.
नकुल सहदेवाकडे गेले, देव नाही दिसला. द्रौपदीकडे गेले, देव नाही दिसला. कंटाळे आणि कंटाळलेले उद्धव अर्जुनाच्या वाड्याकडे चालले आणि अर्जुनाच्या त्या दरवाजाच्या खिडकीतून नीट बघितलं, वाड्याच्या खिडकीतून बघितलं तर जगाच्या मालकानं अर्जुनाचं डोकं मांडीवरती घेतलं होतं आणि अर्जुनाची केस सकाळ सकाळी 3-3:30 वाजता जगाचा मालक सुकवत होता. असा एक भागवतात प्रसंग आहे. ते उद्धवानं बघितलं आणि उद्धवाला एवढा राग आला. उद्धव म्हटला, ज्यानं विश्व निर्माण केलं तो विश्वाचा मालक एका अर्जुनाची केस सुकवण्याचं काम करतो. येडा झाला काय, त्या काय कळण झालंय. त्या उद्धवाला राहलं नाही. तो उद्धव अर्जुनाच्या वाड्यात शिरला आणि देवाच्या जाऊन पुढे उभा राहिला. देवाला बोलत होता, देवा अरे काय करताय तुम्ही, कशाला केस सुकवताय, असं काय अर्जुनाकडे. देव म्हटला, गप जरा गप ना, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला द्यायचं ना, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, फक्त तोंड बंदी हो. वेळ होती सकाळी 3:30ची. वेळ होती सकाळी 3:30 वाजता. विश्वाचा मालक अर्जुनाची केस सुकवत होता. अर्जुन शांत झोपलाय. भगवान श्रीकृष्ण शांत बसून केस सुकवायचं काम करतायत. उद्धवाला शांत बसायला सांगितलं आणि उद्धव शांत बसला, डोळे झाकले आणि उद्धव शांत बसल्यानंतर एक गोड स्वर त्याच्या कानावरती आला. एवढा सुंदर स्वर होता. गोड स्वर त्याच्या कानावरती आला. स्वर असा होता की गोड भजन त्याच्या कानावरती ऐकायला आलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हात वरती करायचा आपण. ज्याला खरंच देवानं 2 हात दिले त्यानं 2 हात वरती करा. ज्याला देवाने एकच हात दिलाय त्याने एकानंच हात वर करा. त्याला दिलाच नाही पण ज्याला देवानं 2 हात दिले त्यानं हात वरती करायचं आणि गोड भजन करायचं. गोड भजन. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आता हात खाली करा आणि ती राहिली ठेवे म्हणा. तेवढ्यात पण काय काय जणांनी तंबाखू श्रीकृष्ण गोविंद चटका मारून घेतला. असं मिसरीवालीच तर बोलूच नका. मिसरीत बोट उचकळायला ना महाराज हात वर करायला सांगायला. एकच श्रीकृष्ण गोविंद अरे उद्धवाच्या कानावरती शब्द यावे. उद्धवाच्या कानावरती शब्द आले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. किती सुंदर भजन होतं रे हे. त्या उद्धवानं भजन ऐकावं, उद्धवानं डोळं उघडावं आणि त्या उद्धवानं सांगावं, देवा आवाज कुठून येतोय, तुमचं तोंड बंद आहे, अर्जुन झोपलाय, माझंही तोंड बंद आहे, मग भजन कुठला आवाज आहे. अरे या वाड्यामध्ये आपल्या तिघाशिवाय दुसरा कोणच नाही, मग आवाज कुठून येतोय. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं इकडे कमी ये, जरा जवळ ये. उद्धवाला जवळ घेतला, अर्जुनाच्या डोक्याचा एक केस उभा केला आणि उद्धवाच्या कानाला लावला आणि त्या उद्धवाला ऐकायला लावलं. उद्धवा नीट ऐक रे बाळा. उद्धवाच्या कानाला केस लावला आणि गोड भजन परत ऐकायला लागलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
हे नाथ नारायण वासु. अरे अर्जुनाचा एक केस भगवान श्रीकृष्णाचं भजन करत होता. मग अर्जुनाच्या डोक्यावरती केस किती होती. अर्जुनाचं तोंड जरी बंद असेल तर अर्जुनाच्या अंगावरचे शहारे उभे राहायचे आणि त्या शहाऱ्यातून आवाज यायचा श्रीकृष्ण गोविंद. याचं उदाहरण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. म्हणून विश्वाचा मालक एवढी सोन्याची नगरी असताना सुद्धा द्वारकेचा राणा काय त्यांच्याकडे ताकद होती. अरे त्यानं फक्त आणि फक्त नामस्मरणानं दिवा खुलासा केला. म्हणून तुकोबाराय म्हणतात बोलावा देवाचं नाव खूप महत्वाचं आहे. देवाचं नाव दुसरं उद्या काय उद्योगच करू नका. सकाळी उठलं ना समजा बाय नवऱ्यानं आपल्याला हाक मारली अगं ऐकलं का ते फक्त म्हणायचं विठ्ठल विठ्ठल. एकोदीच्या नवऱ्याच नाव विठ्ठल असेल तर गोठाळा. ते म्हणाला बरं झालं आई तो सांगितलंस. आतापर्यंत आवा करून दमली आणि आता विठ्ठल म्हणायला लावलं या. ते विठ्ठल नव त्याला तिकडच असू द्या. देवाचं नाव घ्या. नावात ताकद आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं नाव घेतल्यानंतर यम थरथर कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता यम सुद्धा थरथर 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 कापत होता. संप्रदायाची ताकद आहे. जगाच्या मालकाचं नाव घेणं खूप मोठी ताकद असते. बॅटरी चार्जिंग करायचं असेल तर देवाचं नाव बस. ज्याला खरंच मरायचं आहे देवाजवळ जायचंय त्यानंच फक्त देवाचं नाव घ्यायचं. तर आपली नावं सोन्या मोन्या गोट्या बबली पिंकी चिंकी किनील ठार सगळं. या नावात काहीच नाही. एकाचं नाव पप्या ठेवलं पप्या पप्या पप्या. अंगणवाडीपासून 10वी पर्यंत जायचं पप्या ठीक आहे. मला पप्या म्हणते. पप्या कॉलेजला जायला लागला तरी पप्याचं लगीन ठरलं. पप्याचं लगीन झालं. बायकोनं काय म्हणायचं आहो पप्या आहो पप्या. अरे पप्याला पोर झालं. पोरानं काय म्हणायचं पप्पा पप्या. पप्याला सून आली काय म्हणू द्या पप्या मामा. पप्या मी याला कैलासवासी. अरे मॅच झालं पाहिजे ना. यावला तुम्हाला वाटते का स्वर्गात जाईल का वैकुंठाला जाईल कैलासात जाईल. नाही नाही यावला तिथंच थांबणार बाकी भानगडच नाही. ती नाव चांगली ठेवाले. असं नाव असावं की नाव घेतल्यानंतर सुद्धा आपण केलेलं पाप निघून गेलं पाहिजे आणि गेलेलं पाप परत पाठीमागे आलं नाही पाहिजे. एकच नाव त्याचं नाव आहे राम. राम म्हणल्यानंतर तोंड उघडलं पाहिजे. राम म्हणल्यानंतर तोंड उघडलं पाहिजे. आपल्या पोटामधलं शरीरामध्ये जेवढं पाप असेल ते राम म्हणल्यानंतर बाहेर निघून जात. लगेच म्हणायचं की राम म्हणल्यानंतर तोंड उघडून पाप बाहेर जात. जेवढ्या स्पीडनं पाप बाहेर जात तेवढ्या स्पीडनं ते आत येतं. तेवढ्यासाठी लगेच म्हणायचं म्हणल्यामुळं आपलं तोंड म्हणलं की तोंड मिटलं. एकदा तोंड मिटलं की आपलं पाप पुन्हा आत येत. भागवतात सांगितलं हे पाप कुठं जात तर हे पाप जो राम म्हणत नाही त्याच्यावर राव बसतो. पाप घालवण्याचं साधन आहे जगाच्या मालकाचं नाव. म्हणून तुकोबाराय म्हणतात बोलावा. दुसरं काय करू
त्याचं नाव घ्या, विश्वाचा मालक तुमच्यावरती कृपा करेल. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे विठोबा रखमाई. तसं 10 मिनिटाचा आगाव पूर्ण केलाच का थोडं लेच कीर्तन उशिरा चालू झालं. कीर्तनाची वेळ असते 9 ते 9. आणि चला आजचा पहिला दिवस आहे, पहिला डाव. बरं झालं भूत करून टाकलं सा. अनेक वेळेचं बंधन असावं. तसं ते 9 ते 11 कीर्तनापेक्षा तुम्ही 7 ते 9 कीर्तन ठेवायला पाहिजे होतं. म्हणजे त्या निमित्तानं जी 1200 होती ना, काय झालं असायला नाही. मला मग त्यांच्यासाठी मग ती जरा दमानं आली असते असं मला हे सांगायचं होतं. तुम्ही तर आलाच असता, तुम्ही ऐकणारेच होता, त्यामुळे काय अडचण नव्हती. पण त्यांना सांगा चहा गाव आली, काय काय सांगितलं तुझ्याबद्दल, काय अडचण नाही, आपण आगाव झालं सांगितलं. पण खरं सांगू थोडं असावं पण चांगलं असावं. थोडं बघावं पण चांगलं बघावं. थोडं चालावं पण चांगलं चालावं. ऐका बरं. थोडं खावं पण चांगलं खावं. अगदी बरोबर. आणि थोडी प्यावी पण चांगली. ते लांब घरी गेलेले म्हणत असते, बरं झालं याला पुढल्या वर्षी पण बोलावं, मोकळा बोलूच नका. घेऊन झालं मला काय रे. चला असं एक वेळेचं बंधन असतं, एक संप्रदायाचा नियम आहे. 7 ते 9 किंवा 9 ते 11 बस. 11च्या पुढे बुवानं कीर्तन करू. शाने कीर्तन करा, तर मुळीच कीर्तन करू नये. कारण 11 पर्यंत जेवढं तुम्ही सांगाल ते सगळं डोक्यात बसतं. 11च्या पुढे बुवा जर उघडून पाजला, ज्या गाड्या चाडायला लागतात, एक गाडी दुसऱ्या गाडी दुसरी गाड्या आपटाय सुरुवात होती. त्यामुळं 11च्या मला जमतच नाही. किती वाजता कीर्तन चालू? 11, 11:15 बस, जास्त नाही. थोडा असावं, चांगला असावं. चांगलं भले मी एक शब्दावरती कीर्तन करते, अजून बरेच शब्द आहेत. मी तुम्हाला 1-2 दृष्टांत दिलं फक्त. असं भागवतामध्ये 376 भूमीमधल्या 96 संतांनी जगाच्या मालकाचं चिंतन करत असताना कोणत्या माध्यमातून केलं ते जवळपास 267 आहेत. रामायणामध्ये मला 198 दृष्टांत सापडल्यात. असं जर सगळ्याचा मेळ लावला तर मी 10 वर्ष एका शब्दावर कीर्तन करेन. कुठला? बोलावा बस, जास्त नाही. चिंतन सांगत असताना दोन्ही गोष्टीचा मेळ लागला पाहिजे.
कारण आज सकाळपासून तुम्ही कंटाळलेली सगळे आहात. या कंटाळलेल्या वातावरणामध्ये कोणत्या पद्धतीचं कीर्तन, मी जर लय अध्यात्म सांगत बसलो असतो तर ह्यातली एक 5% पुढ्यातली तेवढी माझ्या बसली असती. बाकी सगळ्यांनी सप्पय सांगितलं असतं तू बोंबाल एक डोल खमारून घेते, उद्या पुन्हा उठायचं. पण अजून गुलाबाच्या फुलागत टवटवीत आहे ती. आता जरा मागची झाली ती सूर्य फुलागत थोडी थोडी हळूहळू तो खाली 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 माना घालायला लागले. नाही तुम्हाला नाही, काळजी करू नका. पण अगदी सुंदर सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये कीर्तन करण्याची गोड संधी आली. एक भगवान परमात्म्याचं आणि परमात्म्याच्या पत्नीचं जगाच्या मालकीनीची सेवा करण्याची संधी मिळाली. आपल्या गावाचं एक नितांत प्रेम आहे माझ्यावरती. आमचे दयाभाऊ आहेत की अगदी देवावर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम माझ्यावरती. अरे सेवा करत असताना कोणत्या माध्यमातून सेवा करावी एक त्यांच्याकडून शिकवले. चौदारे पाठीमाग कराडकर पाडाची सेवा करणारी ही निष्ठेची वारकरी आहेत. चितळीत यायचं म्हणलं तर अगदी आता असं वाटायला लागलं की मी माझ्या स्वतःच्या अगदी घरात आल्यासारखं. एक दोन नाही, ते 150 पोरं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पोरं सांभाळणारा महाराज म्हणून रामदास महाराजांचं नाव पहिल्यांदा घेतलं. सगळ्यात जास्त सगळ्या 150 पोरं सांभाळतो. 150 हे सातारा जिल्ह्यातली फक्त नाही, 6 जिल्ह्यातली पोरं सांभाळतो. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, रत्नागिरी 6 जिल्ह्यातली पोरं आपल्या बशीस वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकायला येतात. फुकट, पैसे नाही घ्यायचं. यांचा जरी इतिहास कधीतरी बघितला ना, या पोरांची प्रत्येकाची एकेकाची गाठ घ्या. कोण पोरं सांगतील आमची आई कोरोनात गेली, कोण सांगेल माझा बाप कोरोनात गेला, कोण सांगेल महाराज माझा वडील दारूच्या आहारी गेले आणि आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. कोण पोरं अशी आहेत की आई वडील दिवसभर रोजगार करतायत पण एक टाइमचं सुद्धा व्यवस्थित अन्न भेटत नाही. अशी पोरं घेतली कुठल्या जागीरदाराचं नाही पोरग घेतलं. नाही नाही नाही, कधी रामदास महाराजांचा इतिहास काढा. माझ्या खात्यावर तुम्हाला 5,000 रुपयापेक्षा 1 रुपया दिसणार नाही. बस तुम्ही म्हणाल मग पैसे काय करतोस, कारण मी सांगायच्या आधी गरजी सांगते महाराजांना आमच्यासाठी एवढे. नुसती 1,35,000 रुपयाची चटणी लागती मला. 1,35,000ची नुसती चटणी लागती, चटणी. मग आता त्याला तेल किस्त लागत असेल, त्याला डाळी किस्त्या लागते ती, त्याला ओला बाजार, सुका बाजार, चपात्या, शिरा भात. आम्ही ज्यावेळेस पंक्तीला येऊ ना, आता आज पुरी भाजी गावली का आमचं नशीबच म्हणायचं ते. पण पंक्तीला आल्यानंतर नेहमी शिरा भात पंक्तीला आल्यावर मिळतो, घरी असल्यावर संस्थेवर नाही नाही. बरोबर ना. कधी या कधी तुम्हाला सकाळी चपातीच मिळणार आणि संध्याकाळी भाकरीच भेटणार. सगळ्यात वैशिष्ट्य काय माहितीये, अख्ख्या 150 पोरांचा स्वयंपाक माझी बायको एकटी करते. आपल्या घरात 2 पोरं आपली स्वतःची सांभाळताना नाकी नव्हेत. एखादा पाहुणा आला की बायको पहिल्यांदा चुलीवर टोप आदळती. कधी जाणारा विचार आलाय, चहा गिळायच, जेवणा बिवणार आहे का बघ, नाही तर घाली त्याला अशी म्हणती. 150 पोरांचा स्वयंपाक रोज सकाळ संध्याकाळ ती एकटी करते. टाइम तुमचं पोरगच येळत जेवायचं नाही. पण माझं एकदा शिस्त म्हणजे नक्की काय असतं. शिस्त म्हणजे शिस्त ते नव, पोराला लागलेलं वळण काय असतं ना, एकदा संस्थेत येऊन बघा. माझ्या पोराला सकाळी बरोबर ठीक 8:30 वाजताच, बरोबर ना, 8:30ला सकाळी जेवाय बसत्यात आणि संध्याकाळी पण 8:30ला जेवाय बसत्यात.
घड्याळाचा सेकंद काटा सुद्धा इकडं तिकडं होत नाही, एवढ्या करेक्ट काम असतं. शिस्त म्हणजे नक्की काय असतं हे एकदा तिथं येऊन बघा. पोरा अरे यांना उभे उभे हरिपाठ म्हणाय सांगा, उभे उभे संस्कृतचा पाठ म्हणाय सांगा. कितीतरी कीर्तन एक मधलं पोर आहे ना, हे बेळगावचं आहे, बेळगावचं कर्नाटक राज्य. एक दिल्लीची पोरगी आहे माझ्याकडे, दिल्लीची 110 पोरं आहेत, 40 पुरी येतात. हा 110 पोरं आणि 40 पुरी येत. हे मधलं पोर आहे ना बेळगावचं आहे. याला तेव्हा नुसतं आंडूगुंडू पांडूच करत होतं, काहीच कळत नव्हतं. पण आज ते चांगलं कीर्तनामध्ये चाली म्हणते. काही सूर लागतोय त्याचा, चांगलं कीर्तन करत. किती कीर्तन करायचं रे? जरा नीट हातोर का, एवढी कीर्तन करावी टिंगला ती अशी. एका वेळेला ऍट ए टाइम 45 कीर्तनकार माझ्यापाशी संस्थेत अवेलेबल आहेत. रामदास महाराजाला काही होऊ द्या, पण 45 कीर्तनामधला कुठलाही फकड्याला उभा करायचा. मी जे बोलतोय ना आता त्याच क्वालिटीच ही सगळी बोलतात. ह्याला शिस्त म्हणतात. वाजवणार दिसते, ही वाजवणारी अशी 40 आहे ती. एक दोन इंदुरकराला पण घाम फोडत एवढ्या पॉवरफुल वाजवत्या. पावल्या पावल्या काय असतात ना, चांगलं चांगलं डीजे बंद पाडलं, बँडवाल्यांनी फुकून फुकून तोंडाला फ्यूस आला, पण यांचं पाय नाही थांबलं. कशी जिरवायची एकदा आमच्याकडनं शिकून घ्या. असे दुसरे जिरवायचे म्हणून नाही. संप्रदायामध्ये अगदी असा तल्लीन होणं असतो ना, बस सगळं येतं, फक्त तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज सगळी मॅनेजमेंट तू करतोस कसा? काय नाही, तुम्ही जे कीर्तनाचं मानधन देता ना त्याच्यावर. आणि दुसरं मगाशी जी तुम्ही मदत केली ना माझ्या पोरांना, कोणी 100 दिलं, कोणी 500 दिलं, कोणी 50 दिलं. मी नेहमी सांगतो, तमाशावरती बायावरती पैसे उडवण्यापेक्षा धर्माचं कार्य करत असताना आमच्यासारखा ज्यावेळेस संस्थापक पोरं फुकट सांभाळतो ना, एखादा त्याच्या जागेवरती उभं राहून बघा, जावे त्याच्या वंशा तवा कळत रे. एवढं सोपं नाही. देवाला पैसे देत असताना, धर्माला पैसे देत असताना, तुम्ही ज्यावेळेस या मुलांना पैसे देताना, आतापर्यंत आपलं रेकॉर्ड आहे. माझ्या संस्थेला ज्या ज्या लोकांनी जेवढी जेवढी मदत केली ना, त्याच्यापेक्षा 10 पटीनं जगाच्या मालकांना त्याला दिला आतापर्यंत रेकॉर्ड आपला देतो रे. देव देतो. कुठंतरी पैसे देण्यापेक्षा, कुठंतरी पैसे टाकून देण्यापेक्षा, कुणाला तरी असंच देण्यापेक्षा, अरे अशा पवित्र ठिकाणी दान करा. अशा पवित्र ठिकाणी दान केलं ना तर जगाचा बाप देव आहे. कोण म्हणतं देव नाही? मला जर एखाद्यानं देव आहे विचारलं ना तर मी 100% सांगतो देव. कुठं आहे देव? आणि मी सांगतो ज्यावेळेस माझ्या संस्थेला या लेकरांच्यासाठी, या देवांच्यासाठी जी जी लोक मदत करतात ना ती देवच आहेत. कोणाला देव म्हणावं? यांच्यासाठी देव म्हणावं, यांना देव म्हणावं. असं पवित्र ठिकाणी दान करा. एवढा सुंदर सोहळा चाललाय मंदिराला, मग अशी बरीच लोक येऊन दिलीच पाहिजे ना, देवाला दिलीच पाहिजे आपण. अरे कधीतरी पर जातीतल्या धर्मातल्या लोकांची गाठी घ्या. तो पर धर्मातला किती वेळात किती मोठा होतो का? कारण त्याच्या धर्मातला त्याला लगेच सहकार्य करतो. आणि आपल्या अवलादी खेकड्यागत आहेत. योग बुवा मुढ पुढे निघाला की आपल्या खेकड्यानं काय करायचं? बरोबरच आहे त्यांचं. आपल्या खेकड्याची अवलादच अशी, यो खेकडा पुढे चालला की दुसऱ्या खेकड्यानं माग वाढायचं. ही आपली क्वालिटी, ही आपल्या धर्मात चालतं. हे नाही चाललं पाहिजे, हे थांबलं पाहिजे. आणि संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. एवढे लोक मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर करते, पारायण मंडळ करते, ग्रामस्थ करतात, एवढा मोठा सोहळा चाललाय. अरे चालतोय त्याला चालून द्या. तुला जायचं नाही जाऊ नकोस, पण दुसऱ्याच्या पायात तरी काठी अडकू नको ना. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. जर चांगल्या कर्माला साह्य केलं नाही तर घातली भय नरकात जाल नरकात. हे सगळं टाळता येतं का? तर येतं. पण
तुमच्या सर्वांच्या सहकार्याने एक अभूतपूर्व सोहळा होतोय. या सोहळ्याचे साक्षीदार आपण सगळेजण होतोय. त्यानं जग निर्माण केलं, तो जगाचा मालक या पृथ्वी तलावरती आणून उद्याच तुम्ही स्थापन करणार आहे. अरे परवा जरी मेला ना, परवा उद्या देव बसून परवा जरी मेला तर देवाच्या दारात गेल्यानंतर देव तुम्हाला पहिला प्रश्न विचारणार आहे, तू तुझ्या आयुष्यात काय केलं? तर छातीवरती हात ठेवून सांगा, देवा अरे तुला या वैकुंठातून तुला माझ्या गावात अवतरित केला, तुला मी माझ्या गावात मंदिर स्थापन केला आणि त्या मंदिराला माझं सहकार्य आहे म्हणून तू मंदिरामध्ये स्थापन तुला केला. विश्वाचा मालक तुम्हाला नरकात टाकणार नाही, जगाचा मालक तुम्हाला त्याच्या हृदयात जागा देईल. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. असं झालं ना, हे जगणं झालं. असं जगलं पाहिजे. मरताना सुद्धा देवाला सुद्धा घाम फुटला पाहिजे. याला नरकात टाकू का स्वर्गात घेऊन जाऊ म्हणून चांगलं काम करा. एक सुंदर चांगला सोहळा होतोय. जरग सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. माझी आई, माझे वडील यांच्या चरणी अर्पण करतो. देव समान असणारे सर्व टाळकरी श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी यांच्या चरणी अर्पण करतो. गोड असणारे पेटी मास्तर, विनेकरी बाबा, दोन पकवाजे, गोड असली सिस्टीम छान लागली, सुंदर एक नंबर. इथले का तुम्ही? वेजेगावची छान सिस्टीम. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मोठं करायचं का बरं. हे अगदी चितळीचे लोक या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदी नितांत प्रेम माझ्यावरती, अगदी असंच प्रेम तुमच्या सर्वांचं राहावं. गोड असं शूटिंग चालू आहे. कुठला चॅनेल आहे? विजय सूर्यवंशी फेसबुक पेज आहे. एक सुंदर आहे. आल्यापासून ते अगदी आपल्या श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचं माझ्या नजरेनं त्यांचं 3 दिवसाचं सौजन्य येत आहे. बरोबर ना? हे कोण करत नाही रे, पण एवढं सुंदर देवासाठी करतात. आणि बाहेरचे लोक जर आपल्यासाठी करत असतील तर आपल्याला जाण्याची नाही वाटली पाहिजे. वाटली पाहिजे. बाहेरचे लोक जर एवढं चांगलं सहकार्य करत असतील तर आपल्याला. मगाशी मी एक देणगीदार 2-4 बघितले. दयाभाऊ तासगावरनं कोणीतरी 500 रुपयाची मदत केली. बरोबर. आणि कुठल्या तरी गावानं 2000 रुपयेवाली एकाने हे केली. बाहेरचे लोक जर 2000 आणि 500 देत असतील तर लेखा आपल्याला कमीत कमी हे तुम्हीच म्हणायचं बरं का, आता दिलीच पाहिजे. थोडी का होईना, फुल ना फुलाची पाकळी होईना पण दिली पाहिजे. चांगलं मदत करा, चांगलं सहकार्य करा. गोड सिस्टीम लावली, गोड मंडप घातलं, गोड जेवण घातलं, खूप मोठा महाप्रसाद घातला. विश्वाचा मालकानं पाण्याची सिस्टीम केली. एक सगळ्यांनी आपण मंडप घातलाय. सगळं अगदी अगदी अभूतपूर्व सोहळा आहे हा. 3.5 दिवसाचा सोहळा आहे. या दिवसामध्ये आपण सर्वांनी मोलाचं सहकार्य करा. जे देणगीदार द्यायचे राहिले देणगीदार द्या. यथोचित या सर्व मंडळांनी या ठिकाणी निमंत्रित आम्हाला केलं त्याबद्दल पुन्हा एकदा त्या सर्वांचं दर्शन घेतो. तुम्ही सगळे देव आहेत. बाहेर बसून कीर्तन ऐकते ते महादेव आहेत. ज्या अवलादे आल्याच नाहीत त्या ब्रह्मदेव आहेत. त्या म्हणायला नको की महाराजांना आपल्याला देव म्हणला नाही. हे सगळे देव आहेत. आणि जर सेवा तुमच्या सर्वांची चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. तुकाराम. उठा म्हणल्याशिवाय उठू नका. 1-2च मिनिटं घेणार आहे. महाराजांच्या बाबतीत 2 वाक्य बोलतो आणि उद्याचे कार्यक्रम सांगतो. महाराज इथं असणारी जी मंडळी आहे म्हणजे चितळीचे आहेत आमच्या गावातले, वास्तविक त्यांच्या मला अनुभव कमी आहे. पण मी बरीच कीर्तनकार पाहिले, ऐकले, सगळं झालं. काही महाराजांच्याकडनं असं अध्यात्माचं इंजेक्शन मिळतं की त्याच्यात माणूस सुधारला जातो. पण आपल्याकडनं जे अध्यात्म आम्हाला आता मिळालं, वास्तविक तुम्हीच त्यांचं उत्तर सांगितलं की आज तुम्ही कंटाळाय
पण तुम्हाला कसं हसत हसत इंजेक्शन द्यायचं ते महाराज अध्यात्माचं इंजेक्शन आपण दिलं. आपल्या बरोबर ही माऊलीची रूप आहेत आणि ही माऊलीच्या रूपांची आपण सेवा करीत आहात. आपल्या संस्थेला आमच्या चिखलवलकरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आपला उत्तरोत्तर संस्थेचा खूप मोठा विकास व्हावा, महाराष्ट्रभर महाराज तुमचं नाव व्हावं अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. त्यानंतर उद्याच्या कार्यक्रमाच्या संदर्भात 2 वाक्य. उद्या दिनांक 6 फाल्गुन शुद्ध 6 दिनांक आता आजचा 5वा. यानंतर ज्या भजनकार्यांना हरिजागर करायचा आहे त्यांनी करायचा. उद्या सकाळी 6 वाजता गुरुवारी 8 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत आपल्या मंदिरात वास्तुपूजनाचा, मूर्तीपूजनाचा आणि सर्व धार्मिक विधी होणार आहेत. विशेषतः ज्या जोडप्यांना होम हवन विधी वास्तुपूजनाला बसायला सांगितलेल्या सूचना दिलेल्या आहेत त्यांनी तंतोतंत पाळायचे आहेत. त्या जोडप्यांनी दोघांनी बरोबर 8 वाजता भटजींच्या तिथं यायचं आहे. उद्या भटजींच्याकडे त्या जोडप्यांची ड्युटी सकाळी 8 ते 4 आहे. तो कार्यक्रम संपल्याशिवाय भटजी जेव्हा म्हणतील तुमचा आता कार्यक्रम संपलाय तेव्हाच मंदिराच्या बाहेर निघायचं. हे पथ्य पाळायचं आहे. ज्या सूचना सांगतील काका त्या पूर्ण पाळायच्या आहेत. कारण त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट मनोमन आपण लक्षात ठेवूया की कुणाच्या आशीर्वादानं कुठं, मगाशी महाराजांनी सांगितलं, महाराज याच्यावर रात्री आमचा 12 वाजता विषय सुद्धा झाला कार्यकर्त्यांच्या मध्ये. कुणाच्या आशीर्वादानं, कुणाच्या इच्छेनं, मनोमन कुणाची इच्छा झाली असेल, पांडुरंग आपल्या द्वारी आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत केलंय. देवघरा आला, देवघरा आला, भक्ती सन्माने पूजिला. आपणाला तेच करायचं आहे आणि त्यासाठी उद्या 4 वाजेपर्यंत हा विधी असेल. 5 वाजल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम कैलासवासी रंगनाथ तुकाराम चव्हाण दादा यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांच्याकडून आहे. त्याचाही महाप्रसादाचा लाभ घ्या. संध्याकाळी उद्या रात्री 9 वाजता कीर्तन हरिभक्त परायण प्राध्यापक डॉक्टर गजानन महाराज वावळ पुणे यांचं आहे. महाराज जाता जाता तुम्हाला सहज सांगतो की आम्हाला या कार्यक्रमासाठी जी माणसं मिळालेली आहेत हे संस्थापकच आहेत, तिघही, पण वेगवेगळ्या कार्यात संस्थापक म्हणून काम करत आहेत. तुम्ही ही तुमची माऊलींनी दिलेल्या महाप्रसादाची संस्था काढून हा महाप्रसाद लहान मुलांच्या मार्फत परमेश्वर तुम्ही पाहताय, आमच्या समोर तो उभा करायचा प्रयत्न करताय. दुसरे आमचे उद्याचे जे गजानन महाराज वावळ सर येणार आहे, उच्च विद्या विभूषित माणूस आहे, पण राहणं साधं उच्च विचारसरणी अशी व्यक्ती. त्यांचाही सुपरिचय आमच्या गावाला मागच्या वर्षी झालेला आहे. त्यांचं एक कीर्तन इथं झालेलं आहे. परंतु त्या व्यक्तीला मी 10 वर्ष पाहतोय. शिवदर्शन म्हणून त्यांची एक संस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आपण आपल्या समाजात त्याचा काय उपयोग करायचा हे सांगणारी व्यक्ती आहे. आपल्या परिसरातलेच गुरुवर्य विठ्ठल स्वामी महाराज हे शुक्रवारी प्रतिष्ठापनेसाठी आपल्याला मिळालेले आहेत. हा एक भाग. दुसरा आमचं नंतरचं 3ऱ्या दिवसाचं भाग्य असं, ज्या पांडुरंग बाबा सद्गुरू म्हणून होऊन गेले. मी 1985 साली मला त्यांचं दर्शन सुद्धा मिळालेलं आहे. मारणेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे. तर ते पांडुरंग बाबा, आता तुम्ही मगाशी म्हटला तसं, नामे तारिले अपार. त्या बाबांचं 1-2 वाक्य सांगतो आणि मग आमचा हा सगळा कार्यक्रमच. हे प्रत्येक कीर्तनकारांना हे का सांगावं लागतं की तुमच्यासारखी ही जी माणसं कार्य करतात ह्यांची परस्पर कुठंतरी भेट व्हावी. हे पांडुरंग बाबा सद्गुरू झाले कसे, तर त्यांचं फक्त नामस्मरणच असायचं. वाटीभर जर भात असला तर समोर बसलेल्या अनुयाला थोडा थोडा दिला अनुयायांना
तर ते अनुयायी पाणी पिऊन ढेकर द्यायचे पोट भरल्यासारखं गरगरीत. मुळात ते नाथ संप्रदायातले होते. पांडुरंग बाबांचं नामस्मरणावर जोर, हा जो मुलगा आहे तो त्यांचा नातू आहे. ही 3 मुलं आपण जी संस्था सांभाळताय तशी त्या पांडुरंग बाबांनी सांभाळलेली होती. आणि त्यांचा हा आता जो मुलगा आहे त्याच्या घरामध्ये मृदंगमणी आहे, तबला विशारद आहे, स्वतः हे डॉक्टरेट फिलॉसॉफीचे आहेत. आणि तुमच्यासारखं त्यांनी एक छोटीशी कंपनी काढली, पण ती त्यांना माहीत नाही अजून. त्यांच्या कंपनीत सगळे माळकरी विश्वास वारकरी आहेत, तेच परस्पर चालवतात. हे फक्त नामस्मरण करण्यामध्ये बाबांच्या सारखे असतात. अशा महान व्यक्ती आम्हाला मिळालेत. हे आमच्या चिखलवळकरांचं भाग्य मी समजतो. तुम्ही 3 जण या ठिकाणी आम्हाला या सोहळ्यासाठी मिळाला. तर ह्या असा कार्यक्रम आहे. उद्याचा कार्यक्रम आता सांगितलेला आहे. महाराजांचं पुन्हा एकदा आमच्या चिखलवळकरांच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपलाय असं जाहीर करतो. आजच्या दिवसापुरता थांबूया.